पांडुरंग मोठी शांती येते. धन्यवाद. त्याने भूक लागली त्याने खाऊ घालण्यात मजा आहे. तुम्ही मोठ्या लोकांना खाऊ घालता. चांगली मॅडम असली 40 ग्रॅम सोनं आणि तुम्ही बायका म्हणता मॅडमला गरम आणा, मॅडमला गरम आणा. तिने गरम गायले खाऊ घालता. तिने उपाशी ठेवा. तेवढी उशिरा मरेन ते. तिचं ब्लड प्रेशर होईल, ते अटॅक होईल. त्याने भूक लागली त्याने खाऊ घालत जा. एक नाथानं गंगेचं पाणी महाराज कोणाला पाजून या मग तुम्ही करा यायचा सत्कार. कही दीप जले काय उत्तर दिलं काही मोदी बड़ी बड़े स्वर पंडित भयान होय और ढाई अक्षर प्रेम होता पडे सो पंडित होय. आपण त्याने पंडित म्हणून पाया लागतो. ते राग राग आपल्याला प्रेम नाही रे पाहिजे. बसा तुमचं लग्न झालं, तुमचं लग्न काढलं त्यावेळेस कोणाला तारीख विचारली ह्या नाही धरा दोन. आपण किती बेअक्कल लोक आहोत त्याचं एक उदाहरण देतो. तुमचं लग्न काढलं, तारीख काढली, बायको तुमची, काकू तुमची, काकू म्हणजे माई काकू. कोण काढली होती लग्नाची तारीख? अध्यक्ष पुणे समाजाचे कुणबी आदिवासी ते मला आदिवासी पंडित नव्हता ना वाचले. लग्नाची तारीख दुसऱ्याने विचारायचं कामच काय? काही काम आहे? समजा पंडितांनी विचारलं ऍक्सिडेंट होत नाही का? झाले नाहीत काय? पण आपण गुलामी जगाची आदत आहे ना. बायको कोणाची? आपली आपली. आणि तारीख कोणाला विचार? बरं लग्न झाल्यावर बायको घरी येते 4-5 दिवसात. फार घाई काय ते आपल्याला. मग बायको घरी आल्यावर पूजा करायला कोणाला बोलावलं? महाराजले. आता महाराजचं काही काम आहे का? तुम्ही दोघं जण निघतो. आपल्याला गुलामी जगायची आदत आहे ना. कोणती गोष्ट महाराजनेच विचारतो. बरं पुढे जाऊ आपण. लेकरू झालं, लेकराचं नाव कोण ठेवते? तो होता काय 2-3 दिवस 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. खरं सांगा पोराचं नाव बापानं ठेवावं की तिसऱ्या माणसा? पण ठेवते कोण? बरं मकान बांधलं, मकानाच्या वस्तू शांती करायला कोणाला बोलावलं? महाराज. खुरबाबा कोण येते? महाराज. आपले लेकरं वाघ्याच्या उसरी सारखे देवा. त्याच्या माहिती आलं हे गुलामी आहे की नाही? लग्न तुमचं महाराज गाडी विचारता. म्हणून स्वतःची बुद्धी स्वतः वापरा आणि हे शिक्षण शिकवते. बुरी पुरानी खतरनाक है, इस खतरे को दूर करो. दूर भूल गए. उम्र अभी नहीं क्या? याद करने की उम्र है क्या? याद 76 76 म्हणजे 77 झाली. तरी किती पाठ आहे तुमच्या? तुम्ही अनेक पुस्तकं वाचले बरोबर.
किती आहेत लेकरं देवाच्या कृपेनं? एक मुलगा एक मुलगी. क्या बात है, बढ़िया जिंदगी आहे तुमची. एकच मुलगा एकच मुलगी. वा, बसा. आता एक पुस्तक देतो, एक नाही. मुलाला 2 मुली. पोराची वाट नाही पाहिली. टाळ्या. क्या बात. कसा काका पोरगा काय करते? माईक कंपनीचं काम करतो. कोणती कंपनी? फॉर्च्यून. सांगा. बसा. मुलगी टीचर आहे. जिल्हा परिषदची की प्रायव्हेट? गव्हर्नमेंट आयटी. मग काय पाहावं लागते? चांगला. धन्यवाद. पण पोरगा हुशार आहे की पोरगी? दोन्ही हुशार आहे. नोकरीवर आवक कोणाची आहे जास्त? बराबरीची आहे. प्रायव्हेट आहे ना गडी तुमचा? नाही, घरी तो कमी. ते तर गव्हर्नमेंट आहे ना. तुम्ही किती पोराले पुढे मिळवलं. नाही, घरी तो कमी. पोरापेक्षा पोरगी बरी, तुम्ही मुलाचा उद्धार करी. पोरापेक्षा मुलगी बरी, दोन्ही मुलाचा उद्धार करी. रामकृष्ण हरी. पोरगी बरी, पुढे शाहू मुलाचा आंबेडकर. उद्धार करी. विद्यार्थी जागृत करी. दोन्ही मुलाचा उद्धार करी. पोरापेक्षा मुलगी बरी, दोन्ही मुलाचा उद्धार करी. माझी प्रार्थना आहे बहिणींनो, देवावर श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. नका. माझं लग्न केलं मी, माझ्या भावाचं गडबड स्टेजवर येऊन गडबड बोलून राहिले, गडबड करून राहिले. उठून दे, सांगून देतो तुझ्या घरचा पुरा, म्हणजे काही मतदान नाही मागायला लागत तुला, म्हणून समजून घ्या. तुमच्याकडे तोंड करून बोलून राहिलो, सांगून तुम्हाला राहिलो, लक्षात घ्या. शांत व्हा. तुम्हाला नाही म्हणत, माझ्या जवळच्या लोकांनी म्हणून राहिलो, यायच्या लक्षात येऊ द्या. विठ्ठल विठ्ठल. अरे 5,000 लोक आहेत माझ्या माय मावल्या बायांना, म्हाताऱ्या बाया आहेत, पण किती आवडीनं बसल्या हो माय. तुमच्या गोंदिया जिल्हा पागल आहे बाबू, एवढं प्रेम करता रे तुम्ही लोक. माझं कीर्तन ते कोणत्या टोलीला झालं, टोल्याने हे आता कुसुम तोंडीले आहो मी. कुसुम तोंडी कुठे? ते दूर आहे का? मला वाटलं कुसुम तोंडी लीला तोंडीच्या जवळ आहे का? अच्छा, मी तुमच्या गावात येऊन गेलो ना, तुमच्या टोल्यात खमारी मध्ये आलो. आता हलवी टोल्यात आहो, अजून जवळ आहो. तुमखेड्याला येऊन गेलो. तुमखेड्याची लोक खूप चांगले. आता काल परवा पाऊसच होता ना, 2 घंटे पाऊस. बाया माणसं त्या पावसातच बसले. बाहेर कोणतं गाव होत, इतकं प्रेम तुम्हाला माझ्या बापाचं, म्हणून मी जिवंत महाराज. हे लोकांचं प्रेम आहे. मला विचारलं तुझा देव कोणता आहे, तर मी मंदिरातला नाही सांगणार. हे मंदिरातले विठोबा रुक्मिणी तुमच्या गावालाही ना आणले. स्वतःहून आले का ते? नाही, हे स्वतःहून नाही आले, तुम्ही गाव आले. एवढं मोठं मंदिर बांधलं. टाळ्या वाजवा. बोला पंढरीला महाराज की जय.